नसरापूर अत्याचार प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालय आज सुनावणार अंतिम फैसला। आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप, न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष। केतन अग्रवालचे मारेकरी सिया आणि चेतनला आज कोर्टात हजर करणार। 7 दिवसांच्या चौकशीत हाती लागलेल्या गोष्टी पोलीस कोर्टात मांडणार। पोलीस की न्यायालयीन कोठडी याचा आज निर्णय। मुंबईत मोहरम दरम्यान विषारी गोळ्या वाटणाऱ्या फैयाज निसारला मारायचे होते 15,000 लोक। तपासात धक्कादायक माहिती समोर। फैयाज आणि त्याच्या भावाच्या पत्नी सोडून पेटला होता सुडाच्या भावनेनं। फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघातील उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आज अखेरचा दिवस। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या मतदारसंघात ठाकरेंचा कार्यकर्ता मेळावा। पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा। टीईटी पेपरफुटीसह अन्य विषयांवरती वादळी चर्चा होणार। विरोधक आंदोलन करण्याच्याही तयारीत। ठाणे जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस। ठाण्यात तासाभरात 29 मिलीमीटर पावसाची नोंद। भिवंडी कल्याणमध्येही रस्त्यांवरती पाणीच पाणी। मृत्यूची भीती वाटत नाही। वर्षाअखेरीस बांगलादेशला परत जाणार। भारताच्या आश्रयाला असलेल्या माजी राष्ट्राध्यक्ष शेख हसीना यांचं वक्तव्य। लोकशाही पुनर्स्थापना, कायद्याचं राज्य पुन्हा आणण्याचा निर्धार। 2 दिवस हल्ले प्रतिहल्ले केल्यानंतर अमेरिका आणि इराणची शांत राहण्यावर सहमती। उद्या कतारमध्ये हॉर्मुझमधल्या वाहतुकीवर चर्चा होणार। क्रिकेटच्या मैदानात टीम इंडियाला दुहेरी धक्का। महिला विश्वचषकातून टीम इंडिया आऊट, तर आयर्लंड विरुद्धच्या T20 मालिकेत टीम इंडियाला यजमानांकडून क्लीन स्वीप। इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा। न्यूझीलंड विरुद्धच्या शेवटच्या डावात काल 30 धावा काढून बाद। बाद फेरीमध्ये कॅनडाचा दक्षिण आफ्रिकेला दणका। 1-0 विजय मिळवत गाठली उपांत्यपूर्व फेरी। कॅनडाच्या स्टीफननं 92व्या मिनिटाला नोंदवला विजयी गोल।